बघ सायली, तू म्हणालीस ना तसं हे वाईट स्वप्न ठरणार आहे. अगं मधुभाऊ लवकर बरे होतील आणि कधी उठून हिंडा फिरायला लागतील आपल्याला कळणार सुद्धा नाही. सायली, ह्यात दगड असं वाटतं आणि कोणतरी मुद्दा मारला असंही वाटतं. अर्जुन आता वेळ तुझा जीव घेण्याची. पण किती नीच माणूस आहे. त्याच्या मुलीने खून केला म्हणून तिला ही शिक्षा झाली आहे. आणि हे सगळं समजून न घेता तो सोडायला भेटलाय. घरावर दगड फेक करतोय, धमक्या देतो. आणि आता हे मधुभाऊवर हल्ला केलाय त्याने. महिपत फोन पोलीस कंप्लेंट झाली त्याच्या अगेन्स्ट. पोलीस आता इन्व्हेस्टिगेट करतील. पोलिसांना त्याचं कर्तव्य करू दे. माझं कर्तव्य म्हणजे सायली 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 अरे बघ तिला ती कुठे जाते जा. मी आहे ते जा तू. नागराज जेलला बक्षीस दिलं पाहिजे. मोठं बक्षीस एकदम मोठं काय ते असतं ना ते मोठं बक्षीस काय असतं. हा ते जीवन गौरव ते दिलं पाहिजे. मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 18 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आता रेग्युलर ठरलं तर मग या मालिकेचे भाग यायला लागलेत आणि आपण ते एन्जॉय करत आहात. आता आजचा भाग त्यांनी खूपच सॉलिड दाखवलाय. मैपतला जी काही धमकी दिली आहे ना सायलीने, एकदम अमेझिंग दाखवला आजचा भाग. आता सायली रडत असते तेव्हा प्रतापराव तिला समजवतात, सायली तू म्हणालीस ना तसं बेटा हे वाईट स्वप्नच ठरणार आहे. मधुभाऊ लवकर बरे होतील आणि कधी उठून हिंडा फिरायला लागतील ना आपल्याला कळणार पण नाही. सायली आता रडते आणि झालेल्या गोष्टी तिला आठवतात आणि कसं कसं आपल्या घरावरती अटॅक झाला, अर्जुनवर अटॅक करायचा प्रयत्न केला या महिपतने, त्यामुळे तिला महिपतवर शंका आली आहे. सायली म्हणते महिपत नीच माणूस आहे, त्याच्या मुलीने खून केला म्हणून तिला शिक्षा झाली, पण हे समजून न घेता तो सुडायला पेटलाय. घरावर काय दगड फेक करतोय, धमक्या काय देतोय आपल्याला. आणि आता हे मधुभाऊंवर हल्ला करणं. आता अर्जुन म्हणतो त्या महिपतला मी सोडणार नाहीये सायली, पोलीस कंप्लेंट झाली आहे त्याच्या अगेन्स्ट, पोलीस इन्व्हेस्टिगेट करणारच आहे. सायली म्हणते पोलिसांना करू देत त्याचं कर्तव्य, पण आता मी माझं कर्तव्य करते असं म्हणून ही निघते आता मैपतच्या घरी जायला. आता प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन तिच्या मागे जा, बघ कुठे गेली ही. सायली तडक मैपतच्या घरी गेली आहे. मैपत तिकडे फुल नशेमध्ये असतो आणि मनाशीच बडबडत असतो, नागराज शेठला जीवन गौरव दिलं पाहिजे, जीवन गौरव भारी काम केलं नागराज शेठ, जीवन गौरव द्यायचा तुम्हाला, जीवन गौरव असं म्हणून आता तो उठून दुसरीकडे जात असतो बरं का आणि बडबडत असतो नागराज शेठ जिंदाबाद, नागराज शेठला जीवन गौरव द्यायचा, कामच तसं केलं राव नागराज शेठनी, जीवन गौरव असं बडबडत असतो. आणि आता तो दारूचा ग्लास भरत असतो तेवढ्या त्याला अंधुकशी सावली दिसते आणि आता तो असं डोळे पुसून बघतो तर त्याला सायली दिसते, कारण ती अशी जवळ येते ना, त्याला विश्वासच बसत नसतो. त्याला वाटतं त्याला स्वप्न पडतंय की काय, पण कमाल नाही, मैपतची इन्स्टंट रिॲक्शन बदलली बघा मैपतने. मैपत म्हणतो कसा, सायली वहिनी तुम्ही इथे. आता तो पुन्हा डोळे चोळतो बरं का, त्याला विश्वासच बसत नसतो की सायली त्याच्या डोळ्यासमोर उभी आहे. सायली वहिनी तुम्ही इथं ह्या टायमाला माझ्या घरी, नाही 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 शक्यच नाही. आता तो मनाशीच बडबडतो, तुम्हाला झाली आहे मैपतराव, आज दारू जास्त झाली वाटतं मैपतराव, नाही 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 सायली वहिनी या टायमाला आपल्या घरी शक्यच नाही. आणि मग मैपतला सायली सोबत अर्जुन पण दिसायला लागतो आणि मग मात्र त्याला खात्री पटते की तो स्वप्न बघत नाहीये. सायली आता आल्या त्याला अशी लुक देत असते आणि आता अर्जुन पण तिथे येऊन उभा आहे सायलीच्या बाजूला. मग आता मैपत म्हणतो अर्जुन सुभेदार, अरे सुभेदार साहेब तुम्ही, अरे बापरे, अरे तुम्ही दोघं खरेच आले का काय, अरे बापरे आओ सुभेदार साहेब. आता तो सायली आणि अर्जुनच्या जवळ येतो बरं का आणि म्हणतो अहो सुभेदार साहेब असं काय करता तुम्ही, यायच्या आधी मला फोन तर करायचा ना, तो का नाही केला तुम्ही साहेब, अहो काहीतरी विचित्र होऊन बसलं ना. अहो मी बाई माणसाच्या समोर व्यस्त नाही करत हो, मी एकदम हंटलमन माणूस आहे माहितीये का. अहो वहिनी तुम्ही असं समजा का तुम्हाला दारू दिसलीच नाही, बसा ना साहेब बसा, तुम्ही काय घेता, ज्यूस घेता का, ओ वहिनी नारळ पाणी घेता का. आता हा शुद्धीत नाहीये पण सायली त्याला जबरदस्त शुद्धीत आणते बरं का. आता सायली म्हणते महिपत तुझी नशा उतरली असेल ना तर सांग मला, मी जे बोलणार आहे ना त्यामुळे त्याने तुझी नशाच उतरणार नाही, तर आता तुझी शुद्धच जाणार आहे. सायली महिपतला अरे तुरे करते हे महिपतच्या लक्षात आलं बरं का. महिपत म्हणतो डायरेक्ट अरे तुरे. सायली म्हणते अरे आहो जाऊ करावं अशी तुझी लायकी नाहीये महिपत, गटारांच्या किड्यांपेक्षाही खालच्या दर्जाचा आहेस रे तू, आणि आता तू त्यांच्यासारखी वळवळ करायला लागलायस काय. अरे आमचं सुख तुला बघवत नाहीये ना, विष कालवायला निघालाय का आमच्या सुखामध्ये. महिपत सायलीकडे पाहतच राहतो, अरे काय बोलते आपल्याला. आणि आता महिपत तरी सुद्धा बरं का म्हणजे दारूच्या नशेत असून सुद्धा म्हणतो बरं का, काय बोलता वहिनी, अहो काय तुमच्या नवऱ्यासारखी सवय लागली का तुम्हाला खोटे नाटे आरोप करायची. सायली म्हणते अरे महिपत तू काय काय केलंयस ना त्याची यादी मी वाचणार नाही रे, कारण ती यादी खूप मोठी आहे महिपत. तुझी मजल इथपर्यंत गेली की तू माझ्या वडिलांवर माझ्या मधुभाऊंवर तू हल्ला केलास. लगेच मधुभाऊ म्हणतो अरे बापरे मधुभाऊंवर हल्ला झाला, कधी केला हल्ला, कोणी केला, हाय का मधुभाऊ का गेले, नाही म्हणजे अंत्यविधी झालं का व्हायचंय, मी दर्शन घेतलं असतं वहिनी. मग सायली म्हणते अरे महिपत तुझ्या दुर्दैवाने जिवंत आहेत मधुभाऊ, कोमात गेलेत, होतील ते लवकरच बरे, पण लक्षात ठेव महिपत तू पुन्हा जर माझ्या घरच्यांच्या वाट्याला गेला ना तर तो तुझ्या स्वातंत्र्याचा शेवटचा दिवस ठरेल. तू आयुष्यभर नाही ना जेलमध्ये सडलास तर याद राख.
आता मैपतचा अपमान झालाय ना, ती एवढी छटाकी सायली त्याला धमक्या देऊ लागली घरात येऊन. आता मैपत म्हणतो, ओ सुभेदार साहेब, अहो तुमच्या बायकोला काहीतरी समजून सांगा ना राव, अहो काही पण बोलू लागल्या वहिनी मला. अर्जुन म्हणतो, काही चुकीचं बोलत नाहीये माझी बायको तुला मैपत. ती जर काही चुकीचं बोलत असती तर मी तिला थांबवलं असतं मैपत, पण आज मी तिला थांबवणार नाहीये. आता सायलीने तिच्या मनात असलेली सगळी गरळ म्हणा, सगळं राग म्हणा या मैपत समोर ओकलाय. सायली म्हणते, मैपत अरे माझे मधुभाऊ आता कुठे नवीन आयुष्य जगायला लागले होते रे, पण तेही तुला सहन झालेले नाहीये. तुझ्यामुळे माझे मधुभाऊ कोमात गेलेत. नवीन आयुष्य सुरू करणार होते ते, तू त्यांच्यापासून ते आयुष्य हिरावून घेतलंय. अरे आणखीन किती जणांचा तळतळ घेणार आहेस रे तू? तुझी मुलगी शिक्षा भोगती येते पुरेसं नाहीये का? आता मैपतला मिरच्या झोमतात साक्षीचं नाव घेतल्यावर. अय माझ्या पोरीला काही बोलली ना, माझ्या पोरीचं काही नाव घेतलं ना तर मी तुला सोडणार नाही असं म्हणून आता मैपत एकदम अवकातीवर येतो बरं का, आणि त्या सायलीचा गळा दाबायला लागतो. आता तो हात पुढे करणार तेवढ्यात अर्जुन त्याचा गळा दाबतो आणि म्हणतो, अय मैपत माझ्या बायकोला हात लावलास ना तर याद राख. मैपत नशेमध्ये असतो त्यामुळे त्याला काही सुधरत नसतं. अर्जुनने त्याला जोरात मागे झटका दिलाय आणि तो मागे सरकतो. आता मैपत तसा झुलत झुलत समोर येतो बरं का अर्जुनच्या आणि म्हणतो, अर्जुन सुभेदार महागात पडणार, तुम्हाला लई महागात पडणार. माझ्या घरात येऊन मला धमकी दिली तुम्ही, तुझी बायको मला किडा म्हणाली. लई महागात पडणार अर्जुन सुभेदार, लई महागात पडणार. माझ्या लेकराचं आयुष्य तुम्ही खराब केलं, माझ्या लेकराचं आयुष्य पेटून दिलं तुम्ही, माझ्याच घरात येऊन मला नडताय. अय सुभेदार जिवंत राहायचंय का नाही तुला? आता जेव्हा तो अर्जुनला अशी धमकी देतो ना तेव्हा सायलीचा आणखीन संताप होतो बरं का प्रेक्षकांनो. मस्त गाजवला त्यांनी हसीन. आणि सायली आता मैपत समोर येते आणि म्हणते, ए मैपत यांच्यापर्यंत पोहोचण्याआधी तुला माझा सामना करावा लागणार आहे मैपत. सायली अर्जुनच्या समोर येऊन उभी राहते आणि मैपतला धमकी देत म्हणते, शाणा असशील ना मैपत तर 2 पावलं मागे फिरशील. तुझी मुलगी तुझ्या कर्माचे फळ भोगतीये, तिच्या स्वतःचेही कर्माचे फळ भोगतीये. याला फक्त आणि फक्त तू आणि तुझी मुलगी जबाबदार आहे. या ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी फक्त न्याय केलाय रे, पण त्यांच्या वाटेला कोणी गेलं ना तर त्यांची ही बायको त्यांच्या पुढे ढाल बनून उभी असेल. लक्षात ठेव मैपत. तुला शेवटचं सांगते मी आता, माझ्या नवऱ्यावर तुझी सावली जरी पडली ना तरी तुला फक्त जेलमध्ये नाही सडवणार मी, माझ्या हाताने तुझा जीव घेईल मी असं म्हणून आता सायली मैपतचा गळा दाबणार असते बरं का. आणि आता मैपत सायलीच्या असं समोर येतो आणि अर्जुन सायलीच्या पुढे येतो आणि मैपतला पुन्हा असा डोळे दाखवतो. कसला सॉलिड दाखवलाय सीन प्रेक्षकांनो. मैपत अतिशय शांत बसलेला आहे अर्जुनमुळे, कारण अर्जुन समोर उभा आहे. सायली आता त्याच्यावरती सगळा राग सगळा संताप व्यक्त करते आणि आता नुसती त्याला बघते. मैपत सायलीला बघतो, अर्जुनला बघतो आणि मग चुपचाप सायली आता तिथून निघून जाते, कारण आता इथून पुढे बोलायसारखं काय राहिलंय नाही का. पण आता मैपतचा अपमान झालाय प्रेक्षकांनो. सायली सारखी छटाकी मुलगी त्याला येऊन धमकी देऊन गेली म्हटल्यावर आता काय त्याची अवकात राहिलेली असणार आहे. तर बघा पुढे काय झालंय. आता फक्त यांचं असं एकमेकांकडे बघणं दाखवलं आणि मग लगेच अर्जुन आणि सायली मैपतच्या बंगल्याबाहेर निघून जातात. आता गाडीमध्ये सायली खूप शांत असते, अर्जुन गाडी चालवत असतो आणि काहीच बोलत नसतात हे दोघं आता एकमेकांशी. पण आता अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीने सकाळचं काही खाल्लेलं नाहीये, म्हणून आता थोडंसं पुढे गेल्यावर तो चहाच्या टपरीजवळ गाडी थांबवतो. पण सायली आता जरा थकल्यासारखीच वाटते बरं का. आविर्भावात आवेशात येऊन तिने मैपतला धमकी दिली खरी, पण ती आता जरा टेन्शन मध्येच आहे. स्वाभाविक आहे प्रेक्षकांनो, मधुभाऊने तिला लहानपणापासून सांभाळलंय आणि मधुभाऊंचा आज म्हणजे जीव धोक्यात असल्यावर तिची काय अवस्था होणार ना. तर आता अर्जुन तिच्यासाठी चहा आणतो, पण सायलीला आता इतका चांगला दिवस तिने घालवला होता काल परवाचे आठवायला लागतं. मधुभाऊ खुश होते, अर्जुनची सरबराई करत होते, उखाणे घ्यायला लावले त्यांनी अर्जुनला, ते सगळं तिला आठवतं बरं का. आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. अर्जुनच्या लक्षात येतंय की सायली खूपच डिस्टर्ब झाली आहे. आता तो सायलीसाठी चहा घेऊन येतो आणि तिला म्हणतो, बायको घे बरं चहा. अर्जुन म्हणत असतो सायलीला, हे बघ सायली काहीतरी खाऊन घे, स्पेशल चहा आहे बघ, घे थोडासा, बरं वाटेल तुला. सायली म्हणते, अहो नको, मला खरंच काहीच खावं प्यावं वाटत नाहीये हो. अर्जुन म्हणतो, असं नको करूस, थोडासा चहा घे, बरं वाटेल तुला. मग सायली तो चहाचा ग्लास हातात घेते, पण पुन्हा म्हणते, नाही नको, खरंच माझ्या घशाखाली काहीच उतरणार नाहीये. आणि ती गाडीवर तो चहा ठेवून देते. अर्जुन म्हणतो, अगं असं काय करतेस बायको. ती गाडीच्या खाली आता उतरते आणि रडायला लागते. तिची मनस्थिती ठीक दाखवलेली नाहीये. आजचा एपिसोड तसं पाहिलं तर खरंच छान दाखवलाय त्यांनी. प्रेक्षकांनो, आता पूर्णाजीची कमतरता आपल्याला कायमच भासणार आहे, यात काही शंका नाहीये. पूर्णाजीच्या पात्रामध्ये दुसरं कोणी आलं तरी आपल्याला पूर्णाजीची आठवण सतत येत राहील प्रेक्षकांनो. पण शेवटी सिरियल आहे, ती तर पुढे जाणारच. शो मस्ट गो ऑन. तर बघा इकडे नागराज आवरून चावरून बाहेर आलाय आणि मैपत त्याला फोन करतो. मैपत फोन केल्यानंतर नागराज चिडतो बरं का आणि म्हणतो, ए मैपत कशाला फोन केला तू यावेळेला. अरे बाबा मी घरी आहे ना, माझी बायको असते घरात. मैपत ना दारूच्या नशेतही फनी बोलतो बरं का. तो म्हणतो, ओ नागराज शेठ, तुमची बायको घरात नसताना मी तुम्हाला फोन करायचा का. माझं तुमचं काही लफडं आहे काय नागराज शेठ. आधीच माझ्या इज्जतीचा भाजीपाला झालाय, त्यात माझं डोकं खराब नाही करायचा नागराज शेठ, आधीच सांगतो. नागराज म्हणतो, ए बाबा अरे काय झालं काय. मग मैपत म्हणतो, अर्जुन सुभेदार त्याची बायको आली होती घरात. अरे छटाकभर पोरगी, ती फूक मारली तर उडून जाईल. अरे ती पोरगी मला धमकी देऊन गेली आहे नागराज शेठ. माझ्या घरातल्या माणसांना काही झालं तर ती म्हणे माझा मुर्दा पाडणार आहे. त्यावर नागराज म्हणतो, ती एवढी का चिडली होती तुझ्यावर.
काय 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 झालं? मधुभाऊंच्या मर्डर विषयी तिला कळलं का काही मैपत? मैपत म्हणतो मर्डर? अरे कसली मर्डर नागराज शेठ, तुम्ही हाफ मर्डर करायच्या पण लायकीचे नाही आहात. तो मधुकर पाटील थेरडा जिवंत आहे, जिवंत आहे तो मधुकर पाटील, गेलाय कोमात. आता नागराजला एकदम टेन्शन येतं. मैपत म्हणतो तो म्हातारडा जर तिकडे उठला तर इकडे 113% आपली तिरडी उठणार. नागराज शेठ लक्षात ठेवायचं. नागराज म्हणतो ए नाही रे ए मैपत, असं कसं होईल रे? अरे मी उडवलं होतं त्याला, असं कसं होईल? आता ते उडवलं हा शब्द सुमन ऐकते बरं का. दरवेळेला ही सुमन काहीतरी अर्धवट ऐकते आणि उगा सस्पेन्स क्रिएट करते बरं का प्रेक्षकांनो. आता यावेळेला तिने असंच केलं, मी उडवलं त्याला असं नागराज म्हणतो आणि मोठ्यानं मागून ओरडते, अगं बाई उडवलं? अहो कोणाला उडवलं तुम्ही? मैपतने ऐकलं की सुमनने ऐकलंय याचा उडावला शब्द आणि मैपत लगेच तिकडनं फोन कट करून टाकतो. जाय मर मेले नागराज, मला काय करायचं आता पुढे काही होईल असे बहुतेक मैपतचे रिॲक्शन होते. आता ही सुमन म्हणते बापरे काय बोललात तुम्ही आता? उडवलं? कोणाला उडवलं तुम्ही? आणि मध्येच पुन्हा अर्जुन सायलीचं सीन दाखव. या सुमनलाच एखाद्या दिवशी या नागराजचं सगळं सत्य कळणार आहे प्रेक्षकांनो. पण असो, आता सायलीनं खूप रडत असते आणि आता अर्जुन तिला असं जवळ घेतो आणि समजवतो, म्हणजे असं तिच्या पाठीवरनं हात फिरवत असतो. सायली टेन्शन घेऊ नकोस, रडू नको, आणि तुला रडायचंय ना रडून घे, तुला जितकं रडायचं असेल ना तितकं रडून घे, मोकळं हो, तुला बरं वाटेल सायली. सायली खूप रडत असते आता. मग अर्जुन तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो बस आता बस, ये इकडे, आपण इथे बसूयात. आता तिथे चहाची टपरी आहे ना, अर्जुन तिला तिथे नेऊन बसवतो आणि आता तिला त्या गाडीमधला चहा आणून पाचतो. सायली आता त्याच्या हातचा चहा पिते आणि ती बेटर फील करते. आणि इथून पुढे पुन्हा सुमन आणि नागराजचा सीन दाखवलाय. नागराज प्रचंड घाबरलेला असतो बरं का. त्याला वाटतं आता ऐकलं सुमनने सगळं, मी मधुभावना उडवलं हा शब्द तिने 100% ऐकला. आता हिने ऐकलं नाही हे नागराजला कळतं जेव्हा ही ओरडते त्याच्यावर, कोणाला उडवलं तुम्ही? आणि प्रेक्षकांनो आता इथून पुढे स्टोरी कशी जाईल ना त्या जरा शंका आहे. म्हणजे बहुतेक तरी प्रिया बाहेर येईल आणि सायलीला काहीतरी डॅमेज करायचा प्रयत्न करेल असा एक अंदाज आहे माझा. पण बघूयात पुढे काय काय घडतंय. आता ही सुमन नागराजला म्हणते काय केलं तुम्ही? उडवलं? उडवलं म्हणजे मारलं का तुम्ही कोणाला? अहो काय केलं तुम्ही? मग आता नागराज म्हणतो ए चुप बस ना सुमन, चुप बस. तिच्या तोंडावर हात ठेवून म्हणतो मला बोलू दे ना, मला सुचू दे काहीतरी. त्यावर सुमन म्हणते अहो खरं बोलायला कशाला काही सुचवावं लागतं? म्हणजे तुम्ही आता माझ्याशी खोटं बोलणार का? नागराज म्हणतो अगं ये बाई ते माझ्या मित्राच्या संदर्भात होतं उडवलं वगैरे. नागराज म्हणतो म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला मारलं? नागराज म्हणतो तुझं डोकं फिरलंय का सुमन? अगं काय बडबडते तू? अगं आम्ही सगळे मित्र मिळून एकत्र पार्टीला जाणार होतो. सगळ्या मित्रांची फ्रेंड लिस्ट माझ्याकडे होती आणि एक जण म्हणाला की नाही बाबा मला नाही जमणार यायला, तर मी त्याला उडवलं फ्रेंड लिस्ट मधनं असं म्हणत होतो मी. आणि मी सांगत होतो ना दुसऱ्या मित्राला की मी त्याला उडवलं, तर तो मित्र म्हणे अरे तो तर येणार आहे, तू कशाला उडवलंस त्याला? असं आपलं मी म्हणत होतो उडवलं. मग ही सुमन म्हणते अरे देवा असे होय, मी वेडी काहीतरी समजले बाई. मी तरीच म्हणलं तुम्ही साधा डास मारला नाही आतापर्यंत आणि माणसांना कसे बाई मारणार? मधुभाऊंचं कळलं ना हो मला, म्हणून माझ्या मनात असं आलं हो मधुभाऊ ना हो कोमात आहेत म्हणे. बाई माझं ना गॅसच चालू आहे, मी आत्ता आले. आता बोलता बोलता ही निघून जाते बरं का लगेच तिथून. मग मैपत जरा सुटकेचा निश्वास सोडतो. हा चला बरं झालं बाबा, हिला उल्लू घुमवला आपण एकदाच. मग नागराज त्याची बायको गेला विचार करतो हे थेरडं कोमात गेलं, हे मेलं असतं तर बरं झालं असतं. आता हे थेरडं कोमातून उठल्यावर सगळ्यांना सांगल सायलीच खरी तन्वी आहे, सायलीच खरी तन्वी आहे. आता मी काय करायचं? पण या थेरड्याला जर कळलं असेल की मीच त्याला उडवलंय तर काय होईल? त्याला समजलं तर नसेल ना की त्याला मीच चाकू मारलेला आहे. आणि नागराजला आता भीती वाटायला लागते बरं का की पुढे आता आपलं काय होईल कसं होईल. नागराजपर्यंत कोणाचा संशयच येत नाही. कमाल आहे नाही प्रेक्षकांनो. असो आता पुढे पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवला. तर अर्जुन तिला प्रेमाने समजवतोय सायली तू आता चहा घेतलास ना, आता तुला मस्त एनर्जी येणार आहे. आता तू मैपतच्या घरी जाऊन त्याला अजून 4 शब्द ऐकू शकतेस. काय ना सायली 2.0 बघायला आज भारीच वाटलं. मैपत कसला घाबरला होता सायली, त्याचा चेहरा पाहिलास का तू? खूप घाबरला होता तो. आणि खरं सांगू का मी पण घाबरलो तुला. अगो आपल्या रूम मध्ये असताना जर तुम्हाला अशी म्हणाली तर आपण दोघेच आहोत आणि तुम्हाला म्हणाली मी तुमचा जीव घेईल, तुम्ही काय करणार? अगे नाही का सायली, गंमत केली तुझी, जोक्स पाठ. पण दरवेळेला मला तुझं एक नवीन रूप दिसतं सायली. मैपतच्या धमकीला घाबरून मला पदराला बांधणारी सायली आणि आज त्याच मैपतला जाऊन अशी धमकी देणारी सायली कंप्लीट वेगळी होती. अरे मैपतला पाहिलं का तू सायली कसा चुपचाप बसला होता तो एकदम चुप. सायली म्हणते मधुभाऊंसाठी आणि तुमच्यासाठी मी कोणाचाही सामना करू शकते, मी यमराजालाही तुमच्या आजूबाजूला फिरकू देणार नाही. तर हा मैपत कोण आहे? अर्जुन म्हणतो सायली तू मधुभाऊंचा एवढा विचार करू नकोस. डॅड म्हटले ना त्याप्रमाणे मधुभाऊंना काहीच होणार नाही. डॅड मधुभाऊंच्या भोवती डॉक्टरांची टीम उभी करतील, खरंच टेन्शन घेऊ नकोस. मग सायली सहज म्हणते अहो मधुभाऊ तर माझे पालक आहेत ना, त्यांना काही झालं तर मी कशी जिवंत राहील? तसेही माझे खरे पालक कोण आहेत, कुठे आहेत, जिवंत आहेत की नाही हे तरी कुठे माहिती आहेत मला. तर आता हे जेव्हा ती बोलती तेव्हा याला आठवतं मग अद्वैतने सांगितलं सायलीचे आई बाबा जिवंत आहेत. अर्जुनला अद्वैतने पण सांगितलंय की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत आणि मधुभाऊनी पण सांगितलंय की सायलीचे आई बाबा जिवंत आहे. हेच काय ते सत्य अर्धवट सत्य सांगून मधुभाऊ गेलेत कोमात. आता मधुभाऊ केव्हा जागे होणार प्रेक्षकांनो आणि केव्हा हे सगळं सत्य सगळ्यांना सांगणार, तेव्हा पण आणखीन एक ट्विस्ट येईल का काही सांगता येत नाहीये. मालिकेमध्ये आता काय काय ट्विस्ट आणि टर्न येत आहेत हे पुढे बघूयात. पण आता अर्जुनला ते सगळं आठवतं की त्याला आतापर्यंत कळलंय की आई बाबा सायलीचे जिवंत आहेत. आणि तो सायलीला म्हणतो असं का बोलते सायली, अगं तुझे आई बाबा जिवंत असतील, नक्कीच जिवंत असतील. मग सायली म्हणते मला फक्त माझे मधुभाऊ माझ्या जवळ असायला हवेत आहो फक्त, बस बाकी मला दुसरं काही नको. आणि आता अर्जुन जरा टेन्शन मध्ये आलाय कारण हे अर्धवट सत्य त्याच्या डोक्यात उतरलंय आणि त्यामुळे त्यालाही काही सुधरत नाहीये. आता त्या सायलीच्या आई बाबांना तो कुठे शोधणार, कसा शोधणार बघूयात. आता मधुभाऊ जागी व्हायची वाट पाहूयात.
आणि हा एपिसोड इथेच संपलाय आज प्रेक्षकांनो. आता पुढच्या प्रोमोमध्ये पोलीस आलेत आणि सायलीला विचारपूस करतायत, तुमची म्हणजे कोणावर शंका आहे का, कोणी हल्ला केला असेल मधुभाऊंवर. मग आता सायली सांगते, बाकी कोणावर नाही, फक्त एकाच माणसावर आम्हाला शंका आहे आणि तो म्हणजे महिपत शिखरे. आमच्यावरच्या रागापायी तो आता वेडापिसा झालाय आणि तो आमच्या जीवावर उठलाय, असं सायली पोलिसांना सांगत असते. तेव्हा तिथे नागराज पोहोचलाय आणि तो मधुभाऊंचा जीव घ्यायचा प्रयत्न करतोय आणि नेमकी सायली पण तिथे जाते. आता सायली तिथे पोहोचायच्या आत नागराज पुन्हा मधुभाऊला काही करतो का हे उद्या बघूयात, पण मला नाही वाटत आता नागराज मधुभाऊंना काही करू शकेल, कारण सायली तिथे आहे आणि ती एकदम तिथे जाते असं दाखवलं त्यांनी. पण मधुभाऊ कोमात गेले, त्यांना सगळं दिसतंय, समजतंय, फक्त रिॲक्ट करता येत नाहीये. त्यामुळे मधुभाऊंना कळलंच असेल की नागराज त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न करतोय. तर असो मंडळी, थोडक्यात सांगायचं झालं तर आजचा म्हणजे 18 ऑगस्टचा टोटल एपिसोड हा असा होता. कसा वाटला तुम्हाला नेहमीप्रमाणे लाईक आणि कमेंट्स करून नक्की सांगा आणि काळजी घ्या स्वतःची, कारण आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.